स्वप्नील अध्याय 3 त्याचे नाव सांगा ती. कर्मयोग. अध्याय 3 मधील 8 नंबरचा श्लोक. नियतं कुरु कर्म त्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारी चालणार नाहीत. 14 नंबरचा श्लोक. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न निर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मांमुळे घटितो. कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समज. यावरून हे सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. 28 नंबरचा श्लोक. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. अर्थ. हे महाबाहो, गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानयोगी गुणच गुणात वापरत असतात हे लक्षात घेऊन त्यांमध्ये आसक्त होत नाही. 33 नंबरचा श्लोक. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति. सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसार व्यवहार करतो. मग या स्थितीत कोणाचाही हट्टीपणा काय करील. 38 नंबरचा श्लोक. धूमेनाव्रियते वह्निर् यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम्. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते. 31 नंबरचा श्लोक. ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात, तेही सर्व कर्मांपासून मुक्त होतात. कशापासून मुक्त होतात? कर्मांपासून. 41 नंबरचा श्लोक. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजह्येन ज्ञानविज्ञाननाशनम्. म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक. 28 नंबरचा श्लोक. विचारलेला आहे. 4 नंबरचा श्लोक. न कर्मणामनारंभान् निष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते निष्सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठा प्राप्त होत नाही आणि कर्माचा फक्त त्याग केल्याने तो सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. 42 नंबरचा श्लोक. इंद्रियाणि पराण्याहुर् इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धे परतस्तु सः. इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजेच श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले आहे.
या इंद्रियांहून मन पर आहे, मनाहून बुद्धी पर आहे आणि जो बुद्धीहून अत्यंत पर आहे तो आत्मा होय.